रामकृष्ण आहे. भारत देश आपला स्वातंत्र्य झाला 15 ऑगस्ट 1947ला. तेव्हापासून आतापर्यंत भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 75 वेळेस प्रेस कॉन्फरन्स घेतली आहे. राजीव गांधी यांनी 62 वेळेस प्रेस कॉन्फरन्स घेतली आहे. लाल बहादूर शास्त्री यांनी 56 वेळेस प्रेस कॉन्फरन्स घेतली आहे. अटल बिहारी वाजपेयी यांनी 55 वेळेस प्रेस कॉन्फरन्स घेतली आहे. इंदिरा गांधी यांनी 42 वेळेस प्रेस कॉन्फरन्स घेतली आहे. पी.व्ही. नरसिम्हा राव यांनी 40 वेळेस प्रेस कॉन्फरन्स घेतली आहे. डॉक्टर मनमोहन सिंग यांनी 144 वेळेस प्रेस कॉन्फरन्स घेतली आहे. पूर्ण प्रधानमंत्र्यांनी त्यांनी रेकॉर्ड तोडलेला आहे बरं का. ते चांगल्या प्रकारे अर्थतज्ञ होते. असे काही भारताला लाभलेले आहेत राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम. मग आता आपल्या भारताचे जे काही लाईव्ह प्रधानमंत्री आहेत नरेंद्रभाई मोदीजी 2014 पासून 2024 पर्यंत म्हणजे कमीत कमी 12 वर्ष झाले ते प्रधानमंत्र्याचा कारभार म्हणजे सांभाळत आहेत भारताचा. मग त्यांनी एकही वेळेस प्रेस कॉन्फरन्सच्या समोर गेले नाही. त्यांना भीव कशाचा आहे? त्यांनी कुण्या कॉलेजमधून ग्रॅज्युएशन केलं आहे? अडाणी आहेत का? मग आम जनतेला हा प्रश्न पडणारच आहे. तुम्ही पत्रकाराच्या समोर जाणार, ते पत्रकार तुम्हाला प्रश्न विचारतील की बाबा तुमचा हे डॉलरच्या तुलनेत तुमचा रुपया इतक्या घसरण का झाली? मग त्या पूर्ण प्रश्नाचं निराकरण तुम्हाला उत्तर द्यावंच लागणार आहे बरं का. भारत देश तुम्ही कुठं नेऊन ठेवलेला आहे? अमेरिकेच्या इशाऱ्यावर तुमचा भारत देश नाचणार आहे का? दुसरी गोष्ट, इराण इस्रायल अमेरिकेचं युद्ध चालू आहे. मग डिझेल पेट्रोल वगैरे एवढी महागाई का झाली? 180 देशामधून तुमचाच एक देश बाजूला का लुटला गेलेला आहे? अदर कंट्रीमधून तुम्ही डिझेल पेट्रोल गॅस वगैरे का तुम्ही मागू शकत नाही का? तुम्ही म्हणजे नाही तुमचा बाप आहे का अमेरिका? अमेरिका बाप नाही. 140 कोटी जनता आहे. तुम्हाला लिव्हर किडनी वगैरे ब्लड वगैरे तुम्हाला जे काय लागेल ते तुम्हाला हजारो लिटर तुम्हाला दान करतील. असा एक भारत देश आहे. सुसंस्कृत देश आहे. सर्वगुण संपन्न आहे आणि कृषीप्रधान देश आहे. अशा देशामध्ये जर तुम्ही अशा प्रकारे जर कारभार होत असेल तर आम जनतेला प्रश्न पडणारच आणि आम्ही तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमाद्वारे हे प्रश्न विचारणारच. नरेंद्रभाई मोदीजी, आम्ही हिंदूच्या विरोधात नाही किंवा आपल्या भारताच्या विरोधात नाही किंवा तुमच्या प्रधानमंत्र्याच्या विरोधात नाही, कारण तुमच्या पाठीशी आहोत. मी एकटाच नाही तर माझा महाराष्ट्र एकटाच नाही तर असे भारतातले 28 राज्य तुमच्या पाठीमागं आहेत बरं का. तुम्ही असं नका समजू की तुम्हाला प्रेस कॉन्फरन्सच्या समोर जायचंच आहे आणि प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचंच आहे बरं का. मी एक हिंदू आहे, माझ्या पाठीमागे आहे बघा संविधान आहे, दत्ताची फोटो आहे, कृष्णाची फोटो आहे, लक्ष्मीची फोटो आहे बरं का. मी असा हिंदूच्या विरोधात जाणार नाही किंवा मी असा हिंदू आहे की मला पूर्ण काही हिंदूविषयी पूर्ण तुम्ही माहिती विचारा, मी पूर्ण तुम्हाला सांगेल. पण असं वरवर ज्ञान नाही बरं का मला हिंदूचं. हिंदू म्हणजे एक हिंदू आहे, हिंदू म्हणून जन्माला आहे, हिंदू म्हणूनच मरणार आहे बरं का. हिंदू एक असा धर्म आहे की हिंदूच्या धर्मामध्ये एवढं सेफ राहणार आहेत लोक की सांगता ठिकाणी. दुसरी गोष्ट, जर तुम्हाला जर एवढा विकास करायचा असेल तर तुम्हाला सांगायला काय हरकत आहे?